प्रिय मित्रांनो, आज सोमवार 19 ऑगस्ट आणि आजच्या दिवशी आपल्याला परमेश्वर यहेजकेलला काय संदेश देतो ह्यावर चिंतन करायचं आहे. आणि परमेश्वर यहेजकेलला बोलावतो आणि सांगतो की आज तुझी बायको मरण पावणार आहे, परंतु तू तिच्यासाठी आक्रोश करायचा नाही, रडायचं नाही, अश्रू ढाळायचे नाहीत. अगदी हुंदकं सुद्धा अगदीच लहान प्रमाणात द्यायची. आणि त्याला आश्चर्य वाटते की ह्याचा अर्थ काय. परंतु त्याच रात्री त्याची पत्नी मरते आणि पत्नी मेल्यानंतर परमेश्वराने सांगितलं त्याप्रमाणेच तो करतो. तो आक्रोश करत नाही, तो रडत नाही, अश्रू ढाळत नाही, काही करत नाही. फक्त शांत बसतो आणि डोक्यावर टर्बन घालतो, शिरोभूषण घालतो आणि तो पायात चप्पल घालून बाहेर पडतो. प्रिय मित्रांनो, ह्या वेळेला लोक त्याला विचारतात की ह्या सगळ्याचा अर्थ काय, आम्हाला काही समजत नाही. मग परमेश्वराचा साक्षात्कार यहेजकेलला होतो आणि तो सांगतो की आपल्या सगळ्यांची सगळ्यात प्रिय असलेली, सगळ्यात सुंदर असलेली, सगळ्यात मौल्यवान असलेली आपली ही येरुशलेम नगरी, जी आपल्या सर्वांना हवीशी वाटते, ज्याच्यामुळे आपली मान ताट जगापुढे उभी राहते, ती येरुशलेम जमीन दोस्त होणार आहे, ती धुळीला मिळणार आहे. तिचं प्रत्येक ह्या राजवाड्यामध्ये, ह्या मंदिरामध्ये ज्या गोष्टी आहेत आणि ज्या सुंदर वास्तू आहेत किंवा ज्या गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे, त्या सगळ्या गोष्टी नष्ट होणार आहेत. आणि म्हणून आपण सर्वांनी सावध असणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपल्याला परमेश्वर हा धडा देत आहे. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, त्याच वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने नव्या करारामध्ये एक आपल्या समोर एक संदेश दिलेला आहे. आणि तो म्हणजे एक श्रीमंत मनुष्य येतो आणि हा श्रीमंत मनुष्याकडे पुष्कळ धनदौलत संपत्ती आहे. आणि तो येशूला विचारतो की मला सार्वकालिक जीवनात जाण्यासाठी काय करावं लागेल. मग त्या वेळेला येशू सांगतो की तू कुणाचा खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, वगैरे वगैरे ज्या 10 आज्ञा आहेत त्या पाळायला सांगतो. तो म्हणतो की मी ह्या सगळ्या पाळतो. मग येशू त्याला सांगतो तू असं कर की तुझ्याकडे असेल नसेल ते सगळं विक, गोरगरिबांना दे आणि मी सांगतो त्याप्रमाणे माझ्या मागे चालू लाग. त्यावेळेला तो घाबरतो आणि तो पुन्हा विचार करतो, निघून जातो. कारण त्याच्याकडे पुष्कळ संपत्ती होती. म्हणजे ही संपत्ती त्याचा नाश करते हे त्याला कळत नाही. परंतु येशूच्या मागे जाण्यातच माणसाला सार्वकालिक जीवन मिळते हे मात्र आपण विसरू नये. आणि त्या अनुषंगाने प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आजच्या ह्या दोन्ही वाचनामध्ये सांगत आहे की जे आपण वाईट करतो त्या वाईटाकडे आपलं लक्ष नाही, तर गोरगरीब, दीन दुबळे ह्यांना मदत करणे आणि पापापासून दूर राहणे ह्यातच आपलं सत्य आहे.